नर्सिंग कॉलेज के छात्राओं से शिक्षक ने की शारीरिक सुख की मांग। शिक्षक कर रहा था छात्राओं के साथ अभद्र व्यवहार। शिक्षक पुलिस हिरासत में। भंडारा सरकारी महिला मेडिकल नर्सिंग कॉलेज की छात्राओं को पास कराने के लिए एक शिक्षक ने शारीरिक सुख की मांग की है। छात्राओं ने जब यह घटना अपने माता पिता को बताई तो उनके माता पिता कॉलेज आए और शिक्षक को थप्पड़ जड़ दिया। शिक्षक ने व्हाट्सएप पर 5 से 6 लड़कियों को मैसेज कर शारीरिक सुख की मांग की है। इतना ही नहीं, आज अभिभावकों ने कॉलेज में आकर टीचर के साथ मारपीट की क्योंकि वह लड़कियों के साथ अभद्र व्यवहार कर रहा था। इसके बाद भंडारा पुलिस मौके पर पहुंची और आरोपी शिक्षक को गिरफ्तार कर लिया। इस संबंध में जिला शल्य चिकित्सक ने शिक्षक के कमरे को सील कर दिया और उनसे सारे चार्ज हटा लिए गए, ऐसा बताया जा रहा है। उभीच नव्हती झाली, माझे पेपर बॅक लागत गेले त्यावेळी मी सरांसोबत फक्त पेपर कधी आहे सर, एक्झाम फॉर्म कधी भरायचे आहे, रिचेकिंगला पाठवायचे आहे, ते त्याचबद्दल मी बोलले याची। आणि अचानक 11व्या महिन्यामध्ये 8 तारखेला मला मेसेज आला, रात्रीला 9:45ला मेसेज आला की मी जसं ऑन गेली व्हॉट्सअपवर तसं सरांचाच मेसेज आला। मी म्हटलं अचानक मला सरांचा मेसेज कसा आला की तुमचे 5 मुलींचे पेपर कसे गेले, तर मी म्हटलं दुसऱ्यांचं नाही सांगू शकत, मी स्वतःचं सांगते सर, माझे की तेवढे बरोबर नाही गेले, कम्युनिटीचे पेपर माझे तेवढं बरोबर नव्हतं गेलं, तर मी तसं सांगितले। आणखी सरांनी मला हा पण म्हटलं की तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये दुसरे असणार त्यांचे मला नंबर पण दे, त्यांना पेपर काढायचे असेल त्याचे नंबर दे। आणि मग आणि सर मला माहिती नव्हतं सर या लँग्वेज मध्ये उतरणार आहेत बा, म्हणून मी आपले नॉर्मली बोलली सरांसोबत, सर माझे काही हेल्प होऊ शकतो का, पेपर दुसऱ्यांदा वगैरे असं देऊ शकतो का, मी असं या चक्करमध्ये मी बोलली सरांसोबत नॉर्मली, मला माहिती नव्हतं दुसऱ्या याच्यामध्ये सर पॉइंट मध्ये बदलणार आहे। मग सर दुसऱ्यामध्ये खूप असं वेगळा घाणेरडे शब्द बोलायला लागले की मी आपल्या आई बाबांना पण नाही सांगितले त्या रात्रीला। मी आणि ऋतू टेरेस वरती चुपचाप रडायला बसलो होतो की आमच्यासोबत असं प्रकरण का होत आहे। पण तुम्ही तुमच्यासोबत ट्युटर बाकीचे राहतात ना महिला स्टुडंट, सर पण आपण भिडलेले होतो का आम्ही कोणालाच नाही सांगितलं, फक्त घरीच सांगितल्याशिवाय नाही सर, ते घाबरतात, मुली घाबरतात, घरच्यांना नाही सांगू शकत तर त्यांना आपल्या ट्युटरला सांगू शकतात। आणि सर आता सर्वांना रिव्ह्यू करताय, आणि 1 वर्ष राहिलं असं म्हणाले आम्ही, पण पेपर घरी जाऊन देताय तो सर, आम्ही सरांना म्हटलो त्या दिवशी हॉस्टेलवर आलो, सर आम्हाला 5 मुली होत्या, आम्हाला सुट्टी मिळेल का सर, म्हणाले आधी जे फेल सब्जेक्ट आहे ते तर पास करून दाखवून द्या, म्हणजे पास आउट झालं तर मला सुट्टी पाहिजे, चुप 1 वर्ष बसा म्हणाले। हे कोण होते बसा म्हणणारे सर? हे कोण होते? हे प्रिन्सिपल होते सर, किरण मोरकुट, हे इथले प्रिन्सिपल होते सर। नाही प्रिन्सिपल होते, परंतु असं कोणत्या स्टुडंटला म्हणू शकत नाही ना। नाही मी काय म्हटलं सर, म्हणू शकत नाही सर, स्टुडंटला मेसेज नाही ते सोडू शकत नाही, ते जेवढे स्टुडंट आहेत तेवढ्या सगळ्या स्टुडंटला मुलींना प्रश्न मुलींना ठेवता येतं का विशेष? त्या एका विद्यार्थिनीला तर 1 वर्षापासून ठेवलेलं आहे म्हणतात, सर असं मेसेज करता येतो का कॉलेजला? नाही कोणाला काही मेसेज करायचा सवालच नाही, सर्क्युलर काढतो ना आपण, लेटर काढतो, शासकीय आहे ना, शासकीय आहे म्हणजे पर्टिक्युलर मेसेज केलेला आहे आपल्याला, कोणाला मेसेज करता नाही ना, कोणाला काही नाही, लेटर काढायचं आहे। आपल्याकडे ANMच्या 65 मुली आहेत आणि GNMच्या 117 आहेत, अशी प्रत्येक वर्षी फर्स्ट इयर सेकंड इयर अशा प्रकारे बॅच सुरू असते फायनल। आणि त्यामध्ये आता जशी तक्रार झालेली आहे, मला काल आला, तुम्ही आणि ACS आम्ही दोघेही आलो, याच्यामध्ये त्यांनी तक्रार केलेली आहे की प्रिन्सिपाल जे किरण मुरकुट म्हणून आहे, जे इन्चार्ज प्रिन्सिपाल आहेत, त्यांनी त्या मुलींना वेगवेगळ्या प्रकारे मेसेज केलेले आहेत आणि ते मेसेज त्यांनी आपल्या पालकांना दाखवून आज त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलं की हे आम्हाला मेसेज करून टॉर्चर करतात बा। त्याबद्दल आपण आज जे इथं पोलीसला बोलवलं त्याला आम्ही पोलीसच्या हवाले केलं
आणि आता त्याचे जे मॅसेजचे प्रिंट काढून ते सुद्धा पोलिसला दिलेले आहे. आणि हे जे त्यांची जी चेंबर आहे, हे चेंबरमध्ये जे काही हे आहे डॉक्युमेंट वगैरे जे काही असतील ते सर्व आम्ही म्हणजे एक चौकशी समिती स्थापन केलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे सील करायला लावत आहोत. आणि हे सील केल्यानंतर जी चौकशी आहे ती चौकशी समितीमार्फत चौकशी करतो आणि त्याला ह्या पदावरून आता तात्काळ मी खाली करत आहे. त्याचा चार्ज मी दुसऱ्याला देत आहे आणि त्याला पुढील कारवाई त्याच्यावरती करण्यात यावी यासाठी मी शासनाला आजच्या आज मी प्रस्ताव सादर करीत आहे. आता ज्या मुली सांगितलेल्या आहे त्या 2 मुलींसोबत असा प्रकार घडला म्हणून त्या आता स्वतःच सांगितल्या की 2 मुलींना त्यांनी व्हॉट्सअप केलेलं आहे आणि त्यांचे प्रिंटसुद्धा त्यांनी सादर केलेले आहे. हे पहिले तर हे म्हणजे सरळ सेवा भरतीमध्ये ट्युटर म्हणून पोस्टेड झालेले होते. ते ट्युटरचा जो कालावधी होता प्रोबेशनचा, तो प्रोबेशनचा कालावधी संपल्यानंतर याच्यापूर्वी आम्ही तो येण्यापूर्वी आम्ही दुसऱ्याला चार्ज दिलेलं होतं. रेखा मेश्राम म्हणून होत्या इन्चार्ज, त्यांना चार्ज दिलेला होता. परंतु हे आम्हाला वरून लेटर आलेलं आहे की प्रथम प्राधान्य जे ट्युटर राहतात त्या ट्युटरला देण्यात यावं म्हणून त्यांचा चार्ज, रेखा यांचा चार्ज काढून त्या ट्युटरला आपण इन्चार्ज केलेला आहे आणि रेग्युलर पोस्टिंग प्रिन्सिपालची अजून इथं झालेली नाही आहे. हे जे मुटकुरे सर ते किती दिवसापासून कार्यरत आहेत? हे 2 वर्षापेक्षा जास्त झालेले आहे. सर, या प्रकरणात काही आता FIR दाखल वगैरे करण्यात आले? ते पोलीस यंत्रणा करते FIR दाखल करणे किंवा त्यांना कोणती कलम लावणे त्यांच्यावरती, हे पोलीस यंत्रणा ऑलरेडी त्यांना घेऊन गेलेली आहे. ती त्यांच्यावरती कारवाई करणार. आणि माझा जे आमचं डिपार्टमेंटल जे आहे डिपार्टमेंटलसाठी आम्ही चौकशी समिती आता चौकशी करू आणि तो प्रपोजल आम्ही शासनाला पाठवतो आणि त्यांच्यावरती कारवाई करण्याचे अधिकार वर्ग 3चा कर्मचारी आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्याचे अधिकार वरिष्ठ कार्यालयाला आहे. आणि आमच्या कार्यालयाकडून आम्ही आता चौकशी करून तात्काळ तो चौकशीचा अहवाल आहे तो आम्ही पाठवतो आणि आता तात्काळ मी त्याला या इन्चार्ज पदावरून कमी केलेला आहे. सर, आता त्यांचं जे कक्ष आहे याला सील लावण्याची प्रक्रिया सुरू आहे, काय नेमकं? नाही, आपल्या पालकांची मागणी आहे की ह्या कक्षाला सील लावा आणि याच्यामध्ये काही डॉक्युमेंट असतील किंवा काही जे तक्रारी केलेल्या आहेत किंवा त्यांचे काही कागदपत्र मिळतील याच्यातून इकडे तिकडे घाण झालेलं व्हायला नको यासाठी आम्ही ते सील करत आहोत की यांच्या काही म्हणजे कोणते पुन्हा डॉक्युमेंट आहेत, कोणते लेटर पाठवलेले आहेत, काय केलेलं आहेत यांनी, हे सगळे पडताळून बघासाठी आम्ही ते सील करतो. पेपरमध्ये पास करून देतो म्हणून अशी त्यांची म्हणजे ते चॅटिंग होती म्हणतात. नेमकं मुलींसोबत हे किती मुलींसोबत असं घडले असेल सर? नाही, आपण तर आता आपल्याला 2 मुलींनी तक्रार केलेली आहे तेवढंच आपण हे करतो. आता सगळ्या मुलीचे जेव्हा बयान घेऊन तेव्हाच माहीत होईल आपल्याला की यांनी किती मुलीसोबत अशी म्हणजे मेसेजेस केलेले आहे किंवा चॅटिंग केलेली आहे. हे आता तर तात्काळ सांगता येणार नाही की किती मुलीसोबत त्यांनी असे मेसेजेस केलेलं आहे. माझ्यासोबत सरांचं वागणुकी थोडी टॉर्चर करण्यात आलं. किरण मुरकुट सर प्रशिक्षण केंद्र भंडारा इथले गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य सर होते. त्यांनी माझ्यासोबत थोडं बोलण्याच्या वागणुकीवर उद्धट शब्दामध्ये माझ्यासोबत त्यांनी बिहेवियर केलं. आपलं काय बोलले नेमके तुमच्यासोबत? सर मला स्टार्टिंगला बोलले आहे. स्टार्टिंगला म्हणजे मी सरांच्या तेवढं कॉन्टॅक्टमध्ये होतीच नाही, पण सरांचं अचानक मला 8/11/2024 मला मेसेज आला. रात्रीचं 9:45 मेसेज आलं की तुमचे 5 लोकांचे पेपर कसं गेले. मी सरांना म्हटलं 5 लोकांचं मला नाही माहिती सर, पण माझे तेवढे नाही गेले सर पेपर असं म्हटली. तर सर म्हणा अरे यार असे बोलले. म्हटले मग मी म्हटली सर आणखी दुसरा चान्स आहे का? सर म्हणाले तुझं म्हणणं काय आहे, तुझं म्हणणं काय? मी म्हटली काय सर तुझं म्हणणं काय? सर तुम्ही सांगा म्हटली. सर काय सांगितलं आणि सर नाही का दुसऱ्या शब्दावर आपले आले, उद्धट लँग्वेजमध्ये आले सर. तर मी सरांचे फक्त मेसेज सीन करून ठेवले आणि स्क्रीनशॉट घेतली. नंतर मी बघितलंच नाही. काय मेसेज करायचे सर? सरांनी म्हटलं मला तू येऊन एकांतमध्ये भेट, मी जसं बोलणार तसं करावं लागेल. तुझं पेपर तुला आहे ना, जसं माझ्यासोबत तसं करावं लागेल. आता छोटी आहे का तुला समजत नाही तर? आणि सर मला म्हटले की तू जाऊन आपली ओपनवाली पिंक मला सेंड कर. असं किती मुलीसोबत घडलेलं आहे? आमच्या 2 मुलीसोबत घडलं. ऋतुजा पाल पण आहे. पूर्व सिनेट सदस्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. भंडारा ANM GNM गव्हर्नमेंट शासकीय विद्यालयामध्ये नेमका काय प्रकार घडला आहे? महाराष्ट्रामध्ये भंडाऱ्यामध्ये
गव्हर्मेंट नर्सिंग कॉलेजमध्ये लाडक्या बहिणींवर अत्याचार झालेला आहे। या ठिकाणी जे प्राचार्य आहेत मुरकुट यांनी विद्यार्थिनींना पास करून देतो, तुमचे मार्क्स वाढवून देतो असं म्हणत अश्लील मेसेज ह्या विद्यार्थिनींना केलेले आहेत। याचा जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो। मोठ्या संख्येत या ठिकाणी पालक आहेत। या प्रकरणाचा पूर्ण तपास व्हावा। शिक्षण विभागाने विशेषतः जे ह्या आपलं वैद्यकीय विभाग आहे यांनी स्तरीय चौकशीची या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत। एक SIT गठीत करण्यात यावी आणि या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सामील आहेत आणि किती विद्यार्थिनींवरती अत्याचार झालेला आहे ते या ठिकाणी येणं। विशेषतः म्हणजे या ठिकाणी कुठलेही कॅमेरे नाही आहेत। या ठिकाणी वार्डन जे आहेत ते पुरुष आहेत, म्हणून आमचं असं म्हणणं आहे की महिला वार्डनची ताबडतोब या ठिकाणी नियुक्ती करण्यात यावी आणि आमची प्रथमतः ही मागणी आहे की पूर्ण स्टाफ या ठिकाणी बदलण्यात यावा। आणि तो जे प्रिन्सिपल आहे त्यांच्यावर काय कारवाई होणार? आता FIR दाखल करून राहिलेले आहेत पोलीस आपली कारवाई करतील आणि विद्यार्थिनींचे जे बयान आहे याच्यावरती ह्या असे माथे फिरू नेहमीसाठी शिक्षण क्षेत्राला मोठा कलंक आहे। नेहमीसाठी अशांची बरखास्तगी ह्या शिक्षण क्षेत्रातून झाली पाहिजे अशी आमची प्रथमतः मागणी आहे आणि मोठ्या आंदोलनाचं स्वरूप भविष्यामध्ये याला येणार आहे। भंडारा जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके डायमंड केबल नेटवर्क पर, जी हां, अपने डायमंड केबल नेटवर्क के चैनल नंबर 94 पर उपलब्ध है।